जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात, हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची आरावे, चित्ती असू द्यावे समाधान. चित्तामध्ये काय ठेवायचं आहे? समाधान. जसं भगवंताने ठेवलं तसं राहायचं. मी ही करीन, मी ती करीन, मी बंगला बांधतो, गाडी बांधतो, तू काहीच करू शकत नाही. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. भगवंताच्या मनात आलं तर भिकारीचा करोडपती करू शकतो आणि करोडपतीचा भिकारी. जरी होय राहणार रंक त्याचा. काय म्हटले तुकाराम महाराज? जरी होय राहणार रंक त्याचा. मग आवडीनं भाव घ्यायचा, फक्त नाम घ्यायचं. हो, आता आपण जगामध्ये बघतो काही लंगडी माणसं असतात, अशी लंगत चालतात. लंगडी का बरं सांगा बरं? त्यानं पहिली वारी केली नसती पंढरपूरची. काही माणसं मुख्य असतात, मौन, त्यानं पांडुरंगाचं नाव घेतलं नसतं आदल्या जन्मी. काही माणसं आंधळी असतात, त्यानं पहिल्या वाऱ्या दिंडी सप्ताह काय केलं नसतं, देवाचं बघत अजिबात तोंड बघितलं नसते. एकतर म्हातारी अशी होती महाराज, पैसाच पैसा, पैसाच पैसा. तिला देव धर्म दान धर्म सप्ताह दिंडी काहीच माहित नव्हतं. पैसाच पैसा नुसतं. म्हातारी होती बरं का, नंबर 1ची. व्यवहार मात्र चोख. 100 म्हशी, 100 गाई, 100 वाडे, सगळा खळबळाच. कुणाचा? त्या म्हातारीचा. पैसेच पैसे. देव धर्म दान धर्म तर पत्ताच नको त्या म्हातारीचा. पुढं काय झालं माहिती आहे का? तिनं शिकवलं मुलांना, आपल्या शिकवलं. एक लंडनला पाठवलं, एक अमेरिकेला पाठवलं. कोटीनं पैसा येऊ लागला. कोटीनं कशानं? लाखावर न कोटी. ती पैसे मोजायची मशीन आली बघ आता. खर 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 इकडून पैसे घातले, तिकडून निघते बाहेर. 100ची नोट उलटी होती, पुन्हा फिरून टाकली. इतका पैसा त्या म्हातारीकडे. महाराज, देवधर्म नाही केल्यावर काय सांगतो हे ऐका. देवधर्म जर नाही केलं तर काय होते लक्षात घ्या. पैसाच पैसा. 12 बोलतेदाराचं लक्षात घ्या तुम्ही. 12 बोलतेदार जे आहेत का आज, 12 बोलतेदाराला त्रास दिल्यामुळे आज शेतकऱ्याला त्रास होऊ लागलाय. तुम्ही म्हणताल कसं काय? सुतार, वारीक, चांभार, कुंभार जे आहेत का, पहिलं तेल डाळ गुळ मीठ वाटत होतं. पहिलं बोलतेदाराला बोलवा आणि मग बाकीच फॉर्म देते. सुतारला वारकाला कवा देते माहिती आहे? जवारी आडतीला गेल्यावर गोंड गोळा करून कडव्याच्या पेंड्या. अजिबात नाही. 12 बोलतेदाराला सांभाळलं नक्की शेतकरी सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. वारकाय तुम्ही सकाळी उठल्या दाढी करायला जाता आणि त्याची जवारी कवा देतो? आरतीवर गेल्यावर. अजिबात नाही. शेतकरी का सुखी आहे? कारण हे केले कर्म झाले त्याची भोगा आली, उपजले मेले ऐसे किती. महाराज त्या सुताराचं बोलू तर दिलं नाही. हाताखाली माणसं असतील ना 4-5 कामाला, बोलतो दिलं नाही. मग त्या सुताराने काय केली? पाचर तयार केली. पाचर वाडा असते का पहिला चिरमध्ये, पहिलं जुनं पाचर ठोली बरोबर खवानं चलतीवर येऊन पाचर ठोली आणि संध्याकाळी वाडा लावला खाप दिशी. दरवाजाच उघडना. मग ती म्हातारी म्हणली आणि त्या सुताराला बोलू. पार लावाली काय करले निघणं गेली. सुतार म्हणलं माझी गेल्या वर्षी जवार दिला म्हणून मी पाचर ठोली. म्हणला खरं सांगायला काय हरकत आहे मला. त्या म्हातारीने घेत चाबुकी बडव. कुणाला? कामगाराला. व्यवहार चोख आहे म्हणले. आतापर्यंत त्या सुताराचं बोलवतं का ठेवलं म्हणले. त्याचं पहिलं दे, पुन्हा बाकीचं बघ. पैसाच पैसा महाराज. लंडनला अमेरिकेला पोरं आली. म्हातारीने काय केलं माहिती आहे का? देवधर्म नाही, सप्ताह नाही, दिंडी नाही, पैसा नाही, काय घेणं नाही देणं नाही. देवाचं तोंडच बघितलं नाही त्या म्हातारीनं. ती पोतं शिवात असते का? पोतं जवारीचं. जवारी व्हायची 100-200 पोती. ती म्हातारी शिव म्हणली नाही, तांगड तिंगा म्हणली. तांगड तिंगा काय म्हटली म्हातारी? तांगड तिंगा घे म्हणली. म्हणजे असं वो म्हणली त्याला पोत्याला. देवाचं नाव आलं नाही त्या म्हातारी तोंडात. म्हातारी मरण पावली महाराज. नमो नमो करता म्हातारी गेली. फोन पोरासनला, हे म्हातारी गचकल्या, लवकर या रे. थोरलं काय म्हणतंय, मी व्हिडिओ कॉल करतो, म्हातारी तिकडेच पेटवा, आम्हाला पैसे कमवायला. सध्या चालू आहे कलियुगामध्ये, मी बोलत नाही. जे कलियुगात चालू आहे ती बोलतोय. तिकडेच म्हातारी पेटवा म्हणले. थोरलं आलं लंडनहून स्कॉर्पिओ गाडी घेऊन. कसं झालं म्हातारीचं? सगळे व्यवस्थित झाले म्हणले. आज ती घ्या डब्यात पॅक करा, चलो. म्हातारी कुठं नेली माहिती आहे? काशीला. कुठं? काशीला. म्हातारीने आयुष्यभर दान धर्म देवधर्म केलं नाही बरं का, महाराज लक्षात घ्या. ते म्हातारीला काशीला न्यायचा योग आला. त्याने डायरेक्ट काशीला जावं का? मित्राच्या घरी मुक्काम केला महाराज. पिशवी दिली, आतल्या घरात गेली आणि त्या पिशवीमध्ये पितळाचा डबा होता. आणि ज्या मित्राच्या पत्नीजवळ पिशवी दिल्यानंतर त्या पत्नीने काय केलं? पिशवीची चैन उघडली. त्या माऊलीला सवय होती कुठला पाहुणाला पिशवी उचकायची. त्यात कापडा आहे ती का? त्यात चिंदा आहे ती का? त्यात डबा आहे का? त्यात काय आहे का? त्यात होता पितळ डबा.
तिनं टोपण उगवलं बघितलं, दिसली हाड. कुणाची? म्हातारीची. असला कुठे मित्र असते का मुली? घे डाबा किंवा नालीत. म्हातारी नाली 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 गेली. पुन्हा डाबा पॅक केला, चेन बसवली, दिली. येतो मित्रा, सकाळी नाश्ता केला, निघाला काशीला. बामणाला बोलवलं, बघा म्हणले पंचांग उरका म्हणले लवकर, म्हातारीला संस्कार द्यायचे. बघतो तर म्हातारी गायब डाब्यात. अरे बापरे म्हणला, काय झालं गड्या, म्हातारी गायब झाली. तोर अमेरिकेहून बघता आलं. अमेरिकेहून महाराज, कस कसं झालं दादा? काय लय आवड झालं म्हणला. म्हातारी काय काशीला गेली नाही म्हणला. कस काय झाली की मला म्हातारी गायबच झाली. कशामुळे सांगालो? हे देवधर्म दान धर्म नाही केल्यावर असं होतंय. दादा असं करून मला एखादा तुकडा आहे का बघू. पुन्हा मशानात गेली. पैसेवाले लोकांचं काम बरं का हे, गोरगरीबाचं नाही. पैसा नोटा असले का असं होते. तुकडा सापडला म्हातारी. अरे सापडली म्हणलं म्हातारी. पुन्हा फॉर्च्युनर गाडी काढली, नीट काशीला. दोघं भाऊ भाऊ. ती म्हातारी काय केली? प्लॅस्टिक डब्यात पॅक केली, बारक्या. काशीला गेली म्हातारी. त्या देवाला सांगितलं, आता तर नीट कर बाबा मला, ती म्हातारी गेली मला गायब झाली. त्यात तुकडा आणलाय. पाणी असं इकडून इकडं वाहत होतं महाराज. त्या दोघा भावाने ती म्हातारी काशीमाईमध्ये सोडली. कुंडली गवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. म्हातारी तिकडे सोडली महाराज. जावा जावा इकडे होते ह्या बाजूला. कोण? जावा जावा. शब्द का आला लक्षात घ्या. जावा जावा म्हणजे आपला आपला प्रपंच बघा. जावा शब्दाचा अर्थ वेगळा आहे बरं का महाराज. जावा जावा म्हणजे काय? आपला आपला प्रपंच बघा जावा. त्याला जावा जावा म्हटले. ननंद का म्हणतात? ननंद. ननंद म्हणजे स्वतःही नांदत नाही आणि भाऊजाईला नांदू देत नाही, तिचं नाव ननंद. स्वतः बी नांदत नाही आणि भाऊजाईला बी नांदू देत नाही, तिचं नाव ननंद. दीर. दीर सारखं फिर 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 फिर. भाऊजाईला काय मिळत लागू देत नाही. मीठ जास्त टाकलं, तिकडच कमी टाकलं, फिर फिर फिर. सासू म्हणलं गेलो काय खरं. पहिलं सासूरवास होतं बरं का. पहिलं काय व्हायचं माहिती आहे? सून सासूला विचारलं, आत्या मी ह्या कामाला चाले, आत्या मी त्या कामाला चाले, मी येते बरं का जाऊन. आता काय सून विचारते का सासूला? शक्य नाही. बिन बोबाटी जाती बाहेर गपचिप. कवा आली कवा गेली माहिती नाही. कवा आली कवा गेली माहिती नाही. मग सासूचं असं. आता पहिला दरार होता महाराज, पण आता सासू दरारा राहिलेला नाही. मग जावा जावा त्या बाजूला होत्या, पाणी कडून हे वाहत होते. दोघांनी ती म्हातारी मध्ये सोडली आणि म्हातारी पाण्यानं असं वाहत वाहत या दोघीजवळ आली. कुणाजवळ आली? जावा जावा. जावा जावाने ती डबी पकडली अशी पटकन. पुंडली गवर्धा हरी विठ्ठल. म्हातारी घेतली वा त्या दोघीने. जावा जावाने घेतली आणि कमराला खवली. कुठं? म्हातारी कमराला खवली. सगळी जेवण वगैरे वर केले. चला म्हणले आपल्या घरला. गावाकडे आली. एक लंडनचा अमेरिकेचा दोघं भाऊ गावाकडे आले. चला मुले. आणि महिला मंडळाला एक सवय असते. कसं असते? कुठल्याही देवाला गेलं का, ही देवाचं मूर्ती आण, त्या देवाचा फोटो आण, ह्या देवाचं ती आण. टोपलंवर देव. तुळजापुरात बघितलं मी. देवघर करायला घेतलं होतं. टोपलंवर देव दोहाला 2 तास लागायचं. कुठल्याही देवाला गेलं त्याला सवय असते आणायचं. मग त्याने ती काय केली? ती म्हातारी प्लॅस्टिक डबी होती म्हातारी. ती म्हातारी बरोबर असं देवाऱ्यावर ठेवली. कुठे? म्हातारी तिकडे गेली नाही, गावाकडे माघारी आली आणि घरी देवाऱ्यात ठेवली महाराज. भाऊ भाऊ काय म्हणले? दादा आता आपल्याला माघारी जायचं वापस. काय करू? एकदा देवघरात दर्शन घेऊ आणि निघू म्हणलं. त्यांना माहित नव्हतं भाऊ भावाला म्हातारी देवघरात आली. त्या आले आणि देवघराला हात जोडत म्हातारी ती दोघं दचकली. अरे बापरे म्हणली, म्हातारी कशाला गेली नाही, घरी कशी काय आलाय? म्हणून सांगायचा मुद्दा काय? देव धर्म जर दान धर्म नाही केलं तर ही पत्न भावा लागतात. म्हणून जगद्गुरु अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, हे जिथोर भक्ती आवडती देवा, हे जिथोर भक्ती आवडती देवा, ही कठोर भक्ती आवडती देवा, ही कठोर भक्ती आवडती देवा, हे जिथोर भक्ती आवडती देवा, हे जिथोर भक्ती आवडती देवा, ही कठोर भक्ती आवडती देवा, ही कठोर भक्ती आवडती देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, ठेवी दे अनंत पैसे राहावे, ठेवी दे अनंत पैसे राहावे,
संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसारात ठेविले अनंत कैसेची ठेविले अनंत हेची करे भक्ती आवडते देवा हेची करे भक्ती आवडते देवा हिचा करे भक्ती आवडते देवा हिचा करे भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंत कैसेची राहावे ठेविले अनंत कैसेची राहावे ठेविले अनंत कैसेची राहावे कैसेची राहावे अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज काय सांगतात, हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची. भक्ती करत असताना फक्त देव एक करा, आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेविना जीवा. कोणताही देव करा, एकच आहे. हरिहरा नका करू भेद, एक वेलांटीची आड. हर मध्ये भगवान शंकर, हरी म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. एक देव करा पक्का. एक देव पक्का केल्यावर काय होतं, जन्म मरणाचा फेरा चुकते. भजनात एक तर आमच्या पट्ट्याने काय केलं गावात माहिती आहे का, गवळून म्हणाले दुधात नाही पाणी. मी म्हणलं तुवत म्हणलं पाणी कुठली गवळून काढ तुला का हुडकून काय, तुझं मला घोळच कळत नाही. दुधात नाही पाणी. अरे असं कसं गायलं पाहिजे माहिती आहे, देवाला आवडलं पाहिजे. भक्ती कशी केली पाहिजे, भगवंताला आवडली पाहिजे. एक जण तर काय गेलं, ते ह्याला गेलो तुम्ही बीडला, त्याने स्वर लावला सा सा रे 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 सा सा सा. तू घरला जा म्हणलं, घरला तुझा स्वर लाग असतो, आमची पेटी लाग असतो, तोर कीर्तन होऊन जाईल म्हणलं. माझं स्वरात नाही, पटकन उरकून मोकळं व्हायचं, कारण वेळ कमी आहे. आता किती वाजले बाबर, किती वाजल्या? हा भरपूर टाइम अजून, पाऊण तास आहे. सांगायचा मुद्दा काय, आपल्या तरी मेळ ठेवा म्हणजे मेळ लागल जरा. जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात, ठेविले अनंते तैसेची आरावे, चित्ती असू द्यावे समाधान. पंढरपुरामध्ये नामदेव पायरी दर्शन घेतो ना आपण, नामदेव पायरीचं, त्याच्या बाजूला एक संत नरहरी सोनारचं मंदिर आहे. एक भक्ती केल्यावर काय होते ते म्हटलं, मी पांडुरंगाचं तोंड बघत नाही, काळे इट्याचं तोंड बघत नाही. एका राजाला देव प्रसन्न झाले, म्हणले मी तुला सोन्याचा करदुडा घालतो म्हणले. संत नरहरी सोनार म्हणले मी त्या देवाचं तोंड बघत नाही, मग काय करा, पट्टी बांधा म्हणलं डोळ्याला. संत नरहरी सोनारानं काय केलं, डोळ्याला पट्टी बांधली आणि पांडुरंगाच्या मंदिरात गेल्यानंतर कठोड्याचं माप घेताना पिंड लागू लागली आणि पट्टी काढली की पांडुरंग परमात्मा दिसू लागला. म्हणजे सांगायचा मुद्दा काय, कुठल्याही देवाकडे जावा, कोणत्याही संताकडे जावा, किंवा कोणत्याही देवीकडे जावा, किंवा कोणत्याही भगवंताकडे जावा, महादेवाची पिंड आहे. कोणती पिंड आहे, महादेवाच्या. अगोदर महादेवाचं दर्शन आहे, मग साधू संतांचं आहे, मग पांडुरंगाचं आहे. पंढरपूरला सुद्धा गेल्यानंतर चंद्रभागेत पुंडलिकाचं पिंड आहे. पुंडलिके केला उपकार, फेडा वया भार पृथ्वीचा. पृथ्वीवर पाप होऊ लागलं महाराज. भगवंताने अनेक अवतार घेतलेत. इकडे गेलो तुम्ही काशीला, हातभर दाढी दाखवा लागते, हातभर. भक्तीचे प्रकार आहेत. बालाजीला गेलो चंपी करावं लागते, चंपी का करावं लागते ऐका सांगतो, का करावं लागते चंपी. बा आपण म्हणते बा माणूस
एक तर नवरा बायको आलते आमच्या घरी, म्हणलं चहा प्या कपात, कपात पेत ना मुले आम्ही काशीहून आलो. कुठून आलो? काशीहून आलो. म्हणजे आम्ही कपात पेत ना, आम्ही फुलपात्रात गिलासात पेतो म्हणजे. इकडे बालाजीला गेल्यावर चंपी का करावं ते ऐका सांगतो. दारात कुबेर आहे, सावकार असतं बघा, देणं ज्याला देणं आहे का त्याला माहिती असते. सावकार दारात येऊन थांबते, ती म्हणते माझं मुद्दल देऊ नको, फक्त व्याज दे. काय म्हणते? मुद्दला मी हात लावित नाही, माझं व्याज दे. तसं कुबेर दारात आहे. आणि बालाजीला काय चॅलेंज केले माहिती आहे त्यानं? बालाजीला म्हणताय तुझ्या डोक्यावरची केस जरी काढली तरी माझं देणं फेटत नाही. असं कोण म्हणतंय? कुबेर बालाजीला म्हणते. म्हणून चंपी करावं लागते महाराज. चंपी टक्कल. देह हे काळाचे धन कुबेराचे, काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, काळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे, 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 येथे मनुष्याचे काय आहे. देह काळाचे धन कुबेराचे, देह हे 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 काळाचे धन कुबेराचे. ते धन कुबेराचे येथे मनुष्याचे. ते माणसाचं कायच नाही हो, सगळं जागेवर राहणार आहे. फक्त केलेली भक्ती, केलेला परमार्थ, केलेलं नामचिंतन बरोबर येणार आहे. तुम्हाला पटवून द्यावं लागेल का बघ कसं येणार आहे. माळकरी जरी मेला का माळकरी, त्याला वाजवीत नाही ती टाळ गिना पकवाज. हा सुख सोहळा याचसाठी केला होता अट्टासन शेवटचा दिस गोड व्हावा. दिशी पेणार मेल्यावर त्याला दिशी ओतल्याशिवाय कावळा घास शिवत नाही. याचसाठी केला होता अट्टासन शेवटचा दिस गोड व्हावा. इकडं तलाठी मेलो होतं, इकडं इट गाव म्हणून आहे बीडपाशी तलाठी. कावळाच घास शिवून गेला, 12 वाजून गेल्या. काय पंचायतामध्ये माणसं अडकूपली, कोण थांबत ना कुणासाठी. उरका लवकर म्हणले, गाय आणा नाही तर व्हा बाजूला म्हणले. एक जण काय म्हणलं माझा, त्याला सर्व्हिस कुठली आहे बघा म्हणले. ती मला तलाठी आहे, मला तलाठी. ह्याला पैसे खायचा नाद आहे म्हणला. 100ची नोट ठेवा मला, 100ची नोट. महाराज 100ची नोट ठेवल्यावर कावळ्याने घास शिवला. सांगायचा मुद्दा काय, याचसाठी केला होता अट्टासन शेवटचा दिस गोड व्हावा. आयुष्यभरची काय परमार्थ केलेला आहे तीच बरोबर येणार आहे महाराज. गेल्या वर्षी मी सोलापूरहून येत होतो. येत असताना त्या वाटेमध्ये काय झालं, एक पी चिदंबरम नावाचा एक माणूस होता. पी चिदंबरम. त्यानं पशु पक्ष्यावर दया बिया केली, भरपूर खाऊ घालत होता, अन्नदान. म्हणजे पशु खात्याचा अधिकारी होता महाराज. इतकी दया, इतका जीव लावाचा. कावळ्यानं घास कधी शिवला सांगतो ऐका. हाताखाली जी माणूस होता का पिशवी वागवणार, हाताखाली
त्यानं काय केलं, अनेक पशु पक्ष्याचे आवाज केले. पोपट, चिमणी, कावळा, वाघ, सिंह असे अनेक आवाज काढले. तर मग कावळ्याने घास शिवला. मी सांगायचा मुद्दा काय, केलेला परमार्थच फक्त बरोबर येतो. म्हणून तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले आनंद ते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. कशा जोरावर, नामचिंतनाच्या. हिरण्यकश्यपूच्या दरबारामध्ये अशी बंदी आली होती महाराज. राम राम म्हणायचं नाही कुणी सकाळी उठल्यावर, जय हिरण्यकश्यपू म्हणायचं. काय म्हणायचं, जय हिरण्यकश्यपू. राम राम म्हटले की त्याला बडविलेला आहे. एके दिवशी जंगलामध्ये गेला तो राजा. जंगलात गेल्यानंतर झाडावर एक पोपट बसला होता महाराज. पोपट. आणि त्या पोपटानं आवाज काढला, हिरण्यकश्यपू म्हणू लागला, अरे माझ्या दरबारामध्ये नाव घेतलं तर मी त्याला मारतो, शिक्षा देतो. ही पक्षी आहे मुले बाण कला तो सोडणार. तो पोपट निघून गेला महाराज. हिरण्यकश्यपू घरी आला. घरी आल्यानंतर कसं असतंय आपल्या घरामध्ये बघा तुम्ही, नवरा जर खुश आलेला असला, न खुश फ्रेश मध्ये असते बा, मूड मध्ये, मग चहा पाणी व्यवस्थित होते, काय टेन्शन नाही. तोंड बारीक केलं का, त्या काय धुन ओळखलं महाराज आज काय तर झालेलं आहे. मालक तुम्ही आज उदास का आहात, नेमकं झालंय तरी काय, तुम्हाला काय सांगू म्हटलंय तुला, माझ्या दरबारामध्ये एक अपमान झालेला आहे. एक झाडावर पोपट बसलं होतं. हे ना काय केलं तर माहिती आहे का, स्वतः बी नाव घेतलं नाही, कुणाला घेऊ बी दिलं नाही. काय तू काय म्हटली, काय म्हटलं होती पोपट, अगं नारायण म्हणला. किती वेळा नाव आलं हिरण्यकश्यपू तोंडात, एकदा. चहा केला होता प्याला. पुन्हा भाकरी थापटायला सुरुवात केली. भाकरी थापटत असताना पुन्हा विचारलं, काय तुला काय म्हटलं होती पोपट, अगं नारायण म्हटलं. तुला किती सांगू, दोनदा झालं महाराज. कितीदा, दोनदा. पुन्हा बेडरूम मध्ये गेल्यानंतर पुन्हा काय धुन तिथे विचारलं महाराज, काय म्हटलं होती पोपट, किती सांगू ग तुला, मला वैताग आला. नारायण म्हटलं ग. किती वेळा झाले, 4-5 वेळा झाले महाराज. म्हणून भक्त प्रल्हाद जन्माला आला पोटात. सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला, उच्चार प्रल्हादे बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला, उच्चार प्रल्हादे बिंबला. उद्धवाला दला कृष्ण दाता, उद्धवाला दला कृष्ण दाता. हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला, 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 सत्वर उच्चार सत्वर उच्चार उद्धवाला दला कृष्ण दाता, उद्धवाला दला कृष्ण दाता. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. उद्धवाला दला कृष्ण दाता, उद्धवाला दला कृष्ण दाता. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. अगोदर अभंग म्हणजे लक्षात टाळकरीचा, ही हरिपाठातला अभंग आहे. सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला, उद्धवाला दला कृष्ण दाता. हरिपाठातला आहे, सोपं आहे. आपण हरिपाठ घेतो ना सकाळी, हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना. पुण्याची गणना कोणच करू शकत नाही.
हरिमुखे म्हणा, हरिमुखे मला माऊली म्हणतात. हरी हा शब्द हरिपाठामध्ये 108 वेळा आलेला आहे. किती वेळा? 108 वेळा. हरी शब्द तुम्ही सकाळी हरिपाठ उघडून बघा, हरी हा शब्द 108 वेळा आलेला आहे. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मोबाईल मध्ये तुम्ही 100 नंबर दाबा, 100 पोलिसाची गाडी इथे, 108 नंबर दाबा अँब्युलन्स गाडी इथे. म्हणजे विज्ञान कितीही पुढे गेलं तर परमेश्वरला आणि पांडुरंगाला आणि माऊलीला घेऊन चाललेलं आहे. लोकेशन बघा, लोकेशन तुम्ही पांडुरंगाचा गंध आहे लोकेशन. म्हणजे विज्ञान कितीही पुढे जाऊ द्या पण माझ्या साधू संताला आणि माझ्या भगवंताला विसरलेलं नाही. सांगाचा मुद्दा काय? ठेविले आनंते तैसेची आरावे, चित्यासू द्यावे समाधान. ठेविले अनंते तैसेची आरावे. जसं देवान ठेवले तसं राहायचं. मग काय करावं महाराज? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. माऊलीनी कसं आहे, वारकरी संप्रदायामध्ये 3 नाम आहेत, रामकृष्ण हरी. रामकृष्ण उघडा मंत्र दाना, रामकृष्ण हरी म्हणा. उघडा मंत्र दाना, उघडा आहे आमचा मंत्र. कसा आहे वारकरी संप्रदाय? उघडा आहे महाराज. काय काय देवाचं मंत्र कानात आहेत. कसं आहे तर कानात. माझा गुरु मंत्र आहे, सांगत नाही ती म्हणजे एकमेकाला, पण माझा वारकरी संप्रदाय इतका मोकळा आहे. ही म्हणतोय उघडा मंत्र दाना रामकृष्ण हरी. उघडा मंत्र आहे आमचा वारकरी संप्रदायामध्ये. सगळ्यात मोठा संप्रदाय कुठला तर वारकरी संप्रदाय. बाकीचे संप्रदाय असे किती येतात किती जातात पत्ता नाही. आता सद्गुरूची बैठक आली, घेणं नाही देणं नाही. जय सद्गुरू. द्यायचं बी नाही घ्यायचं बी नाही. जय सद्गुरू. भक्तीचे मार्ग आहेत, खरं आहे तुम्ही करा. भक्ती कशी करा सांगतो ऐका. सद्गुरूच्या बैठकीला अवश्य जाऊ नका असं माझं मत नाही. सद्गुरू रामदास स्वामींनी सुद्धा पंढरपूरचीच वारी केलेली आहे, पांडुरंगाकडेच गेलीत. मी एक जणाच्या घरी गेलतो. दादा अरे तो हातानच पोहे करून खायला. काय झाले नेमकं? वहिनी कुठं आहेत? वहिनी बैठकीला गेले म्हणजे सद्गुरूच्या बैठकीला. कुठं? या हाताने पोहे करून खाते, स्वतःच्या 100 पेंट स्वतःच पिळतय आणि वहिनी सद्गुरूच्या बैठकीला गेल्या. महाराज खरा सद्गुरू कोण आहे? खरा सद्गुरू आपला पतिदेव आहे. खरा सद्गुरू कोण आहे? आपली बारकी लेकरं आहेत. सणाला आपण भजे करतो, भजे कुरवडे. त्यावेळेस आई काय म्हणते बाळाला? अरे बाळा देवाला दाखवायचं आहे, तू कशाला खाला? साक्षात देव हा कोण आहे? बारकं लेकरू आहे. तीर्थे तोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थामध्ये जायची काय गरज? देव रोकडा सज्जनी. तुम्हाला बैठकीला जायचं ना, तिची सगळी सोय करा, नाश्ता चहा पाणी सगळं करून मग बैठकीला जावा. कारण तुकाराम महाराज आपण काय, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. सांगायचा मुद्दा काय? भक्ती करत असताना तुम्ही कोणत्याही देवाची करा, पण एक करा, पक्का एक देव करा. आपण आई जगदंबेच्या पायथ्याजवळ आहोत, तुळजाभवानी. तिची एकदा गोंधळी म्हणा. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. आमचा गालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संबळ, आमचा घालावा गोंधळ वाजव हरिनाम संबळ. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. 5 गाल घेऊ आम्ही आंब्याचे गोंधळी, 5 घाला देऊ तुमच्या गोंधळाला येऊ. आमचा गालावा गोंधळ, आमचा घालावा गोंधळ, आमचा घालावा गोंधळ वासदेव हरिनाम संबळ. आमचा घालावा गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, आमचा घालावा गोंधळी हरिनाम गोंधळी. गोंधळी आम्ही आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. आमचा घालावा गोंधळानं वासदेव हरिनाम संबळ, आमचा घालावा गोंधळानं वासदेव हरिनाम संबळ, आमचा घालावा गोंधळ वासदेव हरिनाम संबळ, आमचा घालावा गोंधळ वासदेव. काम क्रोध
बकरा मारा पुजारत माईच्या वरा गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी 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 आम्ही विठूचे गोंधळी 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 विठूचे देऊळ विठूचे देऊळ तुकड्याचा गोंधळ तुकड्याचा गोंधळ गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी 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 आम्ही विठूचे गोंधळी आई दादा आई शांत व्हा शांत व्हा. आज माझं परम भाग्य समजतो आई जगदंबा माझ्या कीर्तनामध्ये आली. शांत व्हा आई शांत व्हा. खरंच आंबाबाई आली की बघा कसं आहे देवाला बोलावं लागत नाही देव येत असतो महाराज. देवाला बोलावं लागत नाही देव येत असतो. आई शांत व्हा. तुमच्या जवळच आहे तुळजाभवानी माता. हे माझं परम भाग्य समजतो महाराज कीर्तनामध्ये आई जगदंबा आलेले आहे. शांतता राखा. कसं असते माहित आहे का ही एक चेतना आहे. इतकं भजन चालू होतं आपलं तालासुरात कसं होतं पण गोंधळी गोंधळी आम्ही तिकडं तुंतुन वाजते अंबाबाईचं. का वाजते तुंतुन. प्रत्येकाचं वाद्य वेगळं आहे. कुठं हलगी वाजते कुठं ढोलकी वाजते कुठं विना वाजतो कुठं तुंतुन. म्हणजे भगवंताने अनेक अवतार घेतलेत महाराज. या जगामध्ये जर तुम्ही बघितलं देव नाही असं कुठली जागा शिल्लक राहील नाही महाराज. आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये देव राहील असं शिल्लक जागा नाही. म्हणून ठेविले आणते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. जसं तुम्हाला पांडुरंगाने ठेवलंय महाराज तसं तुम्ही राहायचंय. कशासाठी राहायचंय. हा जन्म पुन्हा जन्म नाही रे आणि जन्म नाही रे आणिक जन्म नाही रे आणिक जन्म नाही रे आणिक तुका म्हणे माझी भाग तुका म्हणे माझी भाग होती शेताची या भेटी होती संताची या भेटी होती संताची या भेटी तुका म्हणे माझी भाग तुका म्हणे माझी भाग होते संताची या भेटे होते संताची या भेटे होते संताची या भेटे जन्म नाही रे आणिक 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 तुका मारे माझी भाग तुका मारे माझी भाग होती संताची भेटी होती संताची भेटी होती संताची भेटी संताची भेटी तुका म्हणे माझी भाग तुका म्हणे माझी भाग होती संताची भेटी होती संताची भेटी होती संताची
दिया भेटे ती संताची जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी बाग. तुकाराम महाराज म्हणतात पुन्हा जन्म नाही माणसा येड्या, देवाचं नाव घे, आयुष्याचं कल्याण करून घे असं तुकाराम महाराज म्हणतात. जन्म नाही रे अनेक. आपण मुंगीपासून हत्तीपर्यंत जन्माला आलो. शेवटची पाळी एका मनुष्य जन्म चुकल्यावर मग फेरा पडे. ह्या जन्माचं तू देवाचं नाव नाही घेतलं तर पुनरपी जननम पुनरपी मरणम जठराग्नी शैनी उपजेते नासे नासे ते पुनर्पी दिसे हे घटिका यंत्र जैसे परे ब्रह्मेगा. माऊली ज्ञानोबराय सांगतात जगामध्ये जे काय दिसतंय, जे विश्वामध्ये जे काय दिसतंय ते नश्वर आहे, शाश्वत काय तर भगवंताचं नाम आहे. म्हणून तो तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे त्यांचे कळले महावर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. सप्ताही ना टाळकरी कीर्तनकार प्रवचनकार सगळे जाणार आहेत. देव आणि देवाचं नावच फक्त शिल्लक राहणार आहे, बाकी सगळं जाणार आहे. बाकी सगळं जाणार आहे. अहो ही मंदिरे किती दिवस राहणार आहेत? उपजे ते नासे नासे ते पुनरपी दिशे ही ना ही दिंडी सप्ताह पिठी काय जी दिसतंय जगात तुम्हाला जी काय दिसतंय सगळं जाणार आहे. शाश्वत काय आहे तर भगवंताचं नाम आहे. म्हणून तो तुकाराम महाराज म्हणतात हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची. अहो त्या राजा रावणानं आयुष्याचा उद्धार करून घेतला महाराज. ब्राह्मण होता, ब्राह्मण राजा रावण. कोण होता? त्याने भगवान शिवशंकराची भक्ती केली. भगवान शिवशंकराची महादेवाची भक्ती अशी केली महाराज. त्या शंकरानं राजा रावणाला विचारलं महाराज बोल तुला काय पाहिजे? भोळा आहे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. भोळा माहिती बोळ नव महाराज. माझ्या भक्ताला किती द्यावं त्याचं नाव भोळा आहे. राजा रावणानं महाराज लंका मागितली. काय मागितली? लंका. 33 कोटी देव बंदिस्खानी ठेवले महाराज. किती कोटी? सगळेच कामा लावले. वारं झाडून काढायला होतं महाराज, ढग आकाशातून सडा टाकायला होतं, ब्रह्मदेव पंचांग सांगायला होते, गणपती बाप्पा गायी राखायला होते. गणपतीने एकदा दुसऱ्याच्या दानात गायी सोडल्या. राजा रावणानं सांगितलं उद्यापासून तुम्ही जनावर न्यायची नाहीत, गवताची पिंडी आणायची निता आणून टाकायची. त्याला म्हणते ती दुर्वा. आपण दुर्वा ठेवतो ना गणपतीच्या डोक्यावर, दुर्वा. की तेव्हापासून दुर्वा आले. अजून मी दुर्वा निघा नाही गणपतीच्या डोक्यावर. का निघा तो गणपती समोर बाजूला. राजा रावण सगळ्याला कामाला लावलं होतं महाराज. शनिदेवाला तर साखळ दंडानं बांधलेलं होतं. कशानं? साखळ दंडानं. सगळेच कामाला लावले महाराज. वार आहेत ना आपले रोजचे वार, रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार. राजा रावण त्याच्या पायऱ्या केलत्या महाराज. काय केलत्या? पायऱ्या कशा आहेत मंदिराच्या अशा अशा पायऱ्या केलत्या. वरच्या कडेला शनिदेव शनिवार वरच्या कडेला शनीची पायरी होती महाराज. नारद मुनी त्या लंकेवर चढत असताना माग नारद मुनी पुढे राजा रावण पायऱ्या चढत असताना काय झालं? त्या शनीने काय केलं? नारदाचं पाय धरला असेल. संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. पकडलं नारदाच्या पायाला महाराज. कुणी? शनिदेवानं. मला सवास कर रे. ह्याचा काटा काढायला सुरू करतो. कुणाचा? राजा रावणाचा. सिंहासनावर बसल्यावर त्या नारदानं काय केलं? रावणाला सांगितलं ह्यांच्या पाठीवर पाय द्यायचं नसते म्हणले, ह्याच्या छातडावर पाय द्यायचं असते म्हणे. कशावर? छातडावर. मग पायऱ्या पालत्या होते ती उताने केल्या सवाशा. शनिदेवाची नजरा नजर, राजा रावणाची नजरा नजर. काय झालं महाराज? शनी लागायला सुरू झाली. कुणाला? राजा रावणाला. कारण त्याचा काळ भरत आता. कुणाचा? राजा रावण. पाप वाढत गेल्यामुळं शनीची पायरी वरच्या बाजूला असल्यावर राजा रावणाचा काटा निघायला सुरुवात झाली महाराज. आपण हनुमंदिराच्या समोर आहोत. पाठीमागे प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे. भगवान तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा. भगवान शिवशंकराचा अवतार कोण आहे तर हनुमंत आहे. तुका म्हणे रुद्रा म्हणजे भगवान शिवशंकर हनुमंत आहे. तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा. महाराज तुम्ही चांगल्या जर कामाला चाललो, हनुमंतराचं दर्शन जर घेतलं तुमचं काम नक्की होतंय. आणि हनुमंतराचं काम जर दर्शन न घेता तुम्ही गेला तुमचं काम होणार नाही. तुम्ही म्हणताल कस काय?
राजा रावणाची लंका पेटवली महाराज, इथून तिथून धडाधडा पेटून टाकली. राजा रावण तर लंका पेटवली म्हणजे कोण होते? हनुमंतराय होते. हनुमंत महाबळी, रावणाची दाढी जाळी. हनुमंतराय कोण होते? भगवान शंकराचा अवतार होते. एक घर राहिलं होतं बघा पेटाचं, तेवढं सगळ्या घर एक राहिलं होतं. कुणाचं राहिलं होतं? बिभीषण. कोणाचं? बिभीषण. हा, हुशार आहे ते बा ऐकणारी बिभीषणच. कशामुळं? ते रामाचं भजन चालू होतं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम 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 जय राम जय जय राम. रामाचं वचन चालू होतं कुठं? बिभीषणाच्या घर. मुलंका जळ सगळी जाळी, पण बिभीषणाचं घर राहिलं. शेवटी शनिदेव अडकला होता महाराज साखळदंडाला. शनीला काय केलं? हनुमंतराने सोडवलं. कुणाला? शनिदेवाला. जी कोण भक्त माझ्या दर्शनाला येईल त्याच्या मागं तू लागत नाही. शनी साडीसाठी म्हणतो ना आपण, शनी साडीसाठी. हे हनुमंतराचे दर्शन घेतो अजिबात लागत नाही. तुम्ही करून तर पहा. हनुमंतराय समोर आहेत. भगवान शिवशंकराचा अवतार आहे. ज्या वेळेस लंकेचं ज्यावेळेस हे करायचं होतं ना, त्यावेळेस हनुमंतराला निवडलं. का बरं? तर हनुमंतराय काय करायचे कसला विचार करत नव्हते. झाडाचा पाला वडाचा आणि प्रभू रामचंद्राच्या सेवेला हजर. प्रभू रामचंद्राचा राम म्हणता रामाची होय जन पदी बैसोनी पदवी घ्यायची. पदवी घ्यायची. राम म्हणलं की रामाच्या जवळ आहे. रामाचं भजन करत असताना महाराज गर्व करायचं नाही. म्हणायचं नाही मी कीर्तन करतो, मी प्रवचन करतो, मी पकवाज वाजवतो, मी इना घेतो, मी करतो, मी ती करतो, मी माझं मी 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 माझा. ऐका, तुकाराम महाराज म्हणतात राम नामे गर्व केला आणि पुढच्या जन्मी सर्प झाला. आज रामनामाचा गर्व केला तर पुढच्या जन्मामध्ये सर्प आहे. ज्या ज्या जगामध्ये जेवढे काय सर्प दिसतात महाराज त्यांना आदल्या जन्मी परमार्थ केलेला आहे, असं तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये आहे. नाग दिसल्यावर माणसं काय म्हणतात? विषारी असो किंवा बिनविषारी असो, पहिले तोंडचेचा म्हणते. त्याचे काय म्हणतात? तोंडचेचा. बायका पोरं म्हणते थांबा थांबा, अशी आजापाजारी काय म्हणते ती? बडवा बडवा. कुणाला? सापाला. आणि त्याचं पहिलं काय करा तुम्ही? तोंडचेचा म्हणते. का बरं? हे ना आदल्या जन्मी काय केलेला? परमार्थ केलेला आहे. पण त्याला अहंकार आलता, गर्व आलता. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. अहंकार येता का म्हणे. मग कशी भक्ती करायची ही दुसऱ्या चरण सांगतात. ठेविले आणि ते तैसेची राहावे. ओ ठेविले अनंत, ओ ठेविले अनंत राहावे, ठेविले अनंत तैसे 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 राहावे. कित्या तुझ्याव समाधान समाधान समाधान
समाधान चित्त्या तुझ्या समाधान 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 आनंद आनंद ठेविले आनंते तैसेची राहावे चित्त्यासू द्यावे समाधान. पुढच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात? वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फळ संचिताचे. राजा हरिश्चंद्रानं काय केलं? मला स्वप्नात राज्यदान केलं. स्वप्नात म्हणून आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी. हरिश्चंद्र राजावर ही वेळ आली महाराज. पुण्यवंत पाताळ लोकी नेला दरिद्र तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद भरला तुझा धर्म. देवानं काय केलं माहिती का? सगळ्याचा हिशोबच केला महाराज. पुण्यवंत पाताळ की कुणा नेलं? बळीला घातलं महाराज. दरिद्र तो भाग्यवंत केला सुदामा. चोरट्याचा बहुमान वाढविला कोण? वाल्या कुळी. वाल्या कुळी हा दरोडेखोर होता महाराज. वाटीमारी होता. कोण होता? दर की ठोक. दिसलं की बाडवाचं माळकरी दिसले की घरला ह्याच जेवाला चला म्हणत माळ तुडू. मग ती नारदाची गाठ पडली महाराज. नारदाने सांगितलं तुझे एक पाप काय करतो त्याच्यामध्ये तो भागीदारी आहेत का बघ. म्हणजे कोण भागीदारी? घरी जाऊन पत्नीला विचारलं मी जी काय पाप करतोय त्याच्यामध्ये तू भागीदारी आहेत का? हे बघ का म्हणले माझ्या वडिलांनी काय केलेलं आहे तुमच्या पदरात घातलेला आहे. मी पाप आणि पुण्य काय मला माहिती नाही. तुमचं कमवून आणून द्यायचं काम आहे आणि माझं करून खाऊ घालायचं काम आहे. माझ्या बापाकडून तुम्ही वचन घेतलं होतं आजवर होती आमची आता झाली तुमची. मग तुम्ही कसं सांभाळायचं तुम्ही ठरवा. मग आई वडिलाकडे गेला. तुम्ही म्हणले मी पाप करतो त्याच्यामध्ये भागी आहात का? आई वडील म्हणले आम्ही लहानाचं मोठं केले तुला. तू पाप करण्यात पुण्य कर आम्हाला काय माहिती नाही. तुझं आणून खाऊ घालायचं काम आहे. पटकन आलं नारदाची पाय धरले. कुणी? वाल्या कोळ्याने. काय सांगू काय करू म्हणले आता? काय नाही फक्त म्हणले तू रामाचं भजन कर. 12 वर्ष नाम घेतलं महाराज. डोंप्याला फुटली पाने. रामाचं भजन केल्यामुळे काय डोंप्याला पानं फुटली महाराज. नारद मुनी आले. आता काय करू म्हटले. आता काय नाही म्हणले फक्त तू काय कर रामायण लिह म्हणले. वाल्मिकी रामायण नेलं. मग वाल्या कोळ्या नेलं. बोलिला वाल्मिक तैसेचे करीन. बोलिला वाल्मिक तैसेची करीन. कृष्णा हरी रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने. सुख झाले हो साधन. सुख झाले हो साधने. रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने. सुख झाले हो साधने. सुख झाले हो साधने. रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने. हरिकर भरवा माधव भरवा
हा विठ्ठला बारावा तो हा माधवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठला बारावा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठल आवडे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठल आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आगर बापर देवर सुखाचे आगर बापर देवर सर्व सुखाचे आगर बापर देवर सर्व सुखाचे आगर बापर देवर तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम हे चिठोर भक्ती आवड देवा थोर भक्ती आवड हे चिठोर भक्ती आवड देवा थोर भक्ती आवड देवा संकल्पावी माया संसाराची संकल्पावे माया संसाराची संकल्पावे माया संसाराची हे आनंद तैसे प्यारे हे आनंद कैसे रावे हे आनंद तैसे प्यारा हे आनंद कैसे रावे चित्या जावे समाधान चित्या सुधावे समाधान चित्या सुधावे समाधान भोगवते फळ संताची वाई जाऊ देव दुःखाची केवळ वाया उद्वेग दुःखाची केवळ वाई जाऊ देव दुःखाची केवळ भोगवते फळ संताची भोगण्याचे फळ संचिताचे भोगण्याचे हे आनंद तैसे प्यारा हे आनंद तैसे प्यारा चित्या जावे समाधान चित्या सुधावे समाधान चित्या सुधावे समाधान तू कामळे घालू दयावरी भार दयावर भार तू कामळे घालू दयावरी भार कामने घालो तयावर भार वाहू हा संसार देवा पायी नवा संसार देवा पायी नवा संसार देवा पायी तू पार कुमाई तो पार कुमार जय जय कुमार 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 जय कुमार जय जय कुमार जय जय कुमार जय जय कुमार
विठोबा कुमार त्याला वाजवायचं ना हिचा थोर भक्ती आवडती देवा 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 माया संसाराची संकल्पावी माया संसाराची ठेवीने अनंत कैसे राहावे ठेवीने अनंत कैसे राहावे संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराचे केलेले अनंत कैशाचे आरावे केलेले अनंत कैशाचे आरावे हिचा थोर भक्ती आवडती देवा 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 संकल्पावी माया संकल्पावी माया संसाराची ठेवीने अनंत कैसे राहावे ठेवीने अनंत कैसे राहावे संकल्पाये माया संसाराचे संकल्पाये माया संसाराचे ठेवीने अनंत कैशाचे आरावे ठेवीने अनंत कैशाचे आरावे अजून एक द्रुपद राहिले द्रुपद या मधुरंग घे बळवा इकडे या देवीले आनंद कैसे देवीले आनंद कैसे देवीले आनंद कैसे देवीले आनंद तैसे तिरहारे देवीले आनंद तैसे तिरहारे देवीले आनंद कैसे तिरहारे देवीले आनंद कैसे तिरहारे तिथि आसू चाले समाधान तिथि आसू चाले समाधान देवीले आनंद कैसे तिरहारे देवीले आनंद कैसे तिरहारे देवीले आनंद कैसे तिरहारे सिद्धि आसू जावे
कैसे तिराळे देविले अनंत कैसे तिराळे देविले अनंत कैसे तिराळे विठ्ठल 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 गावडी जाने महाराज की जय जगतगुरु तुकाराम महाराज की जय पौराणिक हनुमान की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंदे तैसेची आरावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे तुका मने घालू त्यावरी भार वाहू हा संसार देवापायी ठेविले आनंदे तैसेची आरावे चित्ती असू द्यावे समाधान पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या दूसरे चरण संगतिया दूसरे चरण संततिया पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दूसरे चरण संततिया दूसरे चरण संततिया चक्रपाराने कथे दरितारू चक्रपाराने कथे दरितारू दूसरे चरण संततिया दूसरे चरण संततिया चक्रपाराने कथे दरितारू कथे दरितारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची आणि त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचे केले आस्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हेची व दुसरी चरण श्री गुरुचे
ते नमस्कारुणी आता मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ मातात्मज मानरुक्त मुख्यम श्रीराम दूतम शरणम प्रपदे जयाचे केले असल्या होय संभळ द्याची करण येची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुणी आता कीर्तनाला सुरुवात करायच्या अगोदर थोर माता पित्यांच्या व साधू संतांच्या पायावर डोकं टेकवतो आणि मग सेवेला सुरुवात करतो. मस्तक ही पायावरी मस्तक ही पायावरी मस्तक ही मस्तक ही पायावरी यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करे संताच्या यावर करे संताच्या यावर करे संताच्या यावर करे मस्तक हे पायावर यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संतांच्या मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करे संताच्या मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या अखंड हनुमान सप्ताह मौजे आपसिंगा रामनवमी हनुमान जयंती हा उत्सव चालू आहे. या उत्सवामध्ये आजची जी कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामर जीवाकडे आलेली आहे. सेवा मिळण्याचे कारण आपल्या गावातील डॉक्टर भाकरे श्री हरी भाकरे यांच्या मार्फत मला ही सेवा लाभलेली आहे. त्यांचा मी मनापासून ऋणी आहे आणि तुमचं सर्वांचं दर्शन झाल्यामुळे हे माझे समजतो. सेवेचा जो अभंग निवडलेला आहे दिहू निवासी जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेतील चार चरणांचा आणि सर्वांच्या पठांतरातला साधा सोपा सगळ्या टाळकऱ्यांच्या पाठ असलेला अभंग निवडलेला आहे. विठ्ठल विठाला 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 या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय काय सांगतात? हे चिथोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंदे तैसेची आरावे इतकी आसू द्यावे समाधान. जगद्गुरु तुकोबराय भक्तीचे प्रकार सांगतात. नवविधा भक्ती आहे. श्रवण कीर्तन अर्चना मनन संयम नित्यम पादेशव नवविधा भक्ती आहे. नेमकी भक्ती कोणती? एक नंबरला श्रवण भक्ती आहे महाराज. कोणती भक्ती आहे? श्रवण. नंतर कीर्तन आहे. नंतर माऊली म्हणतात प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती म्हणतात. कशामुळे? तर भगवान शिवशंकर म्हणजे हनुमंतराय समोर आहेत म्हणून शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता जय जय हनुमंता जय जय हनुमंता जय जय हनुमंता जय जय हनुमंता तुम्हाला रामदूता तुम्हाला रामदूता काय भक्तीचा चाहता काय भक्तीचा चाहता काय भक्तीचा चाहता
काय भक्तीचा प्रवासा शरण शरण तुकाराम महाराजांनी काय केलंय भक्ती केलेली आहे तरी हनुमंताला शरण का जातात आपल्या माणसाची किंमत आपणच वाढवायची काय म्हटलं ध्यानात आलं का आपल्या माणसाची किंमत आपणच वाढवायची तुकाराम महाराज भक्तीचे मार्ग माहित नव्हते का जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताच्या युगानुयुग त्रता त्रेता द्वापर आणि कलियुग चहुयुगाचा भक्त नाम असा जगद्गुरु तुकाराम महाराज जगद्गुरु तुकया अवतार नाम यांचा जगद्गुरु तुकया अवतार नाम यांचा तू तुका अवतार नाम या संप्रदाय सगळ्यांचा येतो मेळा संप्रदाय सगळ्यांचा येतो मेळा जगद्गुरु तुकया अवतार नाम यांचा संप्रदाय सगळ्यांचा येथून या ज्या वेळेस भगवंताने अवतार घेतला त्यावेळेस माझ्या तुकाराम महाराजांनी अवतार घेतला म्हणून तर म्हणतात शरण शरण हनुमंता तुम्हा रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुमटा भक्तीची वाट म्हणजे तुकाराम महाराजांनी हनुमंताला विचारले महाराज नामस्मरण सर्व लोकांना वेळ नाही प्रवचन 1 तास कीर्तन 2 तास पिक्चर 3 तास आणि तमाशा असतो काय म्हटलं प्रवचन 1 तास कीर्तन 2 तास पिक्चर 3 तास आणि तमाशा उजड असतो ह्याला म्हणायचं कलियुग तुम्हाला दृष्टांत द्यावा लागतो दृष्टांत त्याशिवाय लक्ष देत नाही जगद्गुरु तुकाराम महाराज हनुमंतासमोर भजन कीर्तन करतो ह्याचा 11 वाजल्या 12 वाजल्या ह्याचं काय बंद करणार नियम दिसला म्हणजे सगळी गेली निघून महाराज एक बसलो होतो समोर त्याचं घोंगडं होतं का घोंगडं ती बसलो होतो समोर तुकाराम महाराज मला तू कसं काय थांबायचं तुमच्या कीर्तनाखाली माझा घोंगडं अडकलं म्हणून मी बसलो काय म्हटलं तुकाराम महाराज काय म्हटले मी जसं जसं उड्या मारतो तसं काय करतो घोंगडं वाढायला सुरुवात कर त्या घोंगडं वाढलं आणि गेला नामचिंतन करून लोकांना आजकाल वेळ नाही सगळे निघून गेले हनुमंतराया समोर होते काय होते हनुमंतराय तुकाराम महाराज हनुमंतराला म्हणतात किती वेळ तुम्ही माझं भजन ऐकता आडवा माळशीला आडवा मारू माझ्या हनुमंतराय आडवा मारू ते मी सांगा मुद्दा काय हनुमंतराने माझ्या तुकोबराची भक्ती अशी केली जन्म मरण फेरत नामचिंतन करावं लागलं कोणतं नाम घ्यायचं की मला विठ्ठल हे नाम घ्यायचं पंढरीच्या पंढर परमात्म्याने अनेक अवतार घेतले मच्छ कच्छ वराह वामन परशुराम राम कृष्ण कलंकी अवतार याचा पांडुरंगाने असं करार ठेवले का बरं मी दमलो म्हणजे आता अवतार येऊन दमलो समचरण दृष्टी विठेवरी साजी तेथे माझे हरिभक्ती राहू आणि किना लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ समचरण दृष्टी का रामाचा अवतार भगवान श्रीकृष्ण आहे कृष्णाचा अवतार पंढरीचा परमात्मा प्रभू रामचंद्राचा अवतार जर विचार केला उजवा पाय पुढे आहे रामाच्या अवतार शांत बसत कीर्तनामध्ये विक्षेप करू नका प्रभू रामचंद्राचा पाय उजवा पुढे आहे आणि कृष्णाचा अवतार हुड आहे वाकडा पाय वाकडा पाय कशासाठी देऊळा चरणी वाजवितो वेणू देऊळा चरणी वाजवितो वेणू देऊळा चरणी वाजवितो वेणू देऊळा चरणी वाजवितो वेणू गोपिका रमानु स्वामी माझा देखी रागे माये यमुनेचे तीरी देखी रागे माये यमुनेचे तीरी
तीरी किलो यमुनेचे तीरी भगवान श्रीकृष्णाचा पाय कसा वाकडा आहे आणि नंतर पांडुरंगाचा असा समचरण दृष्टी. सांगाचा मुद्दा काय? कृष्ण अवतारामध्ये देवकी माता भगवान श्रीकृष्ण बोलू लागली, अरे तू जगाचा मालक आहे, ब्रह्मांडाचा चालक आहे, एवढं तू मोठं सांगतो मी देव आहे म्हणून सांगतो, मला बंदिस्त खाण्यात का ठेवलं? बंदिस्त खाण्यात ठेवलं होतं ना. किती वर्ष हो महाराज? 14 वर्ष. का बरं? 14 वर्ष जेलमध्ये का ठेवलं? ऐका, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. कर्म जर चुकलं तर दणका नक्की जा. एवढा ब्रह्मांडाचा चालक असताना तू बंदिस्त खाण्यात का ठेवलं? भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात? मी ज्यावेळेस जन्माला आलो, ज्यावेळेस मागच्या युगात प्रभू रामचंद्र म्हणून जन्माला आल्यावर मला काय केलं? 14 वर्ष वनवासाला लावलं. किती वर्ष? 14 वर्ष. 7 दोन्ही 14. म्हणून तुला 14 वर्ष जेल भोगावं लागली. आणि 8वा भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे. सांगाचा मुद्दा काय? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, हे चिथोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले आरे तैसेची आरावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुकाराम महाराज हीच खरी भक्ती. कोणती भक्ती महाराज? हे चिथोर भक्ती आवडती देवा. देवाला आवडास भक्ती करायची, आपल्याला आवडास करायचं. कुणाला आवडली पाहिजे? थोडं प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भगवंताला काय लागलं? फक्त भाव. भाव धोरणीय वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावर. आवडीने भावे हरी नाम घेसे, आवडीने भावे हरी नाम घेसे, आवडीने भावे हरी नाम घेसे, आवडीने भावे हरी नाम घेसे. चिंता त्याला सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे. आवडीने भावे हरी नाम घेशी, आवडीने भाव हरी नाम घेशी, आवडीने भावे हरी नाम घेशी, हरी नाम घे. आवडीने भावे हरी नाम घेसे, आवडीने भावे हरे नाम घेसे, आवडीने भावे हरी नाम घेसे, आवडीने भावे हरे नाम घेसे. तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे. गोड तुझे रूप कोण त्याचा नको खेद कोण, तुझी चिंता त्याची सर्व. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा असा आहे. तर तुम्ही पुढचं चरण मोडून मोकळं आपल्या आपल्याकडून वेळ ठेवा.